या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। त्या संस्थेशी बी गेलेले असतात। खरं म्हणजे आता त्या जामियाच्या संदर्भामध्ये विजू चौधरींना एवढी माहिती कशी मिळते हे मला समजत नाही। अंडरमध्ये असेल किंवा ते स्वतः तपास अधिकारी असतील, एसपीने त्याची बी चौकशी केली पाहिजे। कारण इत्तमभू माहिती विजू भाऊ असं बोलत होते की जसं त्यांच्याकडे प्रूफ आहे, अशा जर जामियाच्या माहिती सगळी विजू भाऊकडे असेल तर कोणता तपास अधिकारी विजू भाऊला ब्रीफिंग करतो? कारण खाजगी माणसाला ब्रीफिंग करणं हे चुकीचं आहे। कोणता अधिकारी याची चौकशी एसपीने केली पाहिजे। कोण अधिकारी त्याला ब्रीफिंग करत आहे? का तपास अधिकारी विजू भाऊ आहेत? हे सगळं काय फक्त द्वेषाच्या भावनेतून आरोप करणं हे चुकीचं आहे। कुठली बी लाईन जोडणं आहे। कोण नगरसेवक सत्ताधारी असतील तरी त्यांच्यावर चार्जशीट होईल, कशाला चिंता करतात? जर त्याचे प्रामाणिक पश्चाताप केला नाही केला, कारण डिपार्टमेंटचा शिपाई डिपार्टमेंटचा कारकून काय करेल त्याच्यासाठी जर मंत्र्याला दोष देणार असाल, मंत्र्याच्या सह्या असून बी काही झालं नाही तर इथं तर नगराध्यक्षाची सही लागतच नाही। सीओची डिजिटल सिग्नेचर आहे। सीओच्या डिजिटल सिग्नेचरनेच जन्म दाखला आणि हे मिळतात, लग्नाचे सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्या सहीने मिळतात, पदाधिकाऱ्यांपर्यंत येतात। पासून निधी आलेला नाही। सर्वच महाराष्ट्राच्या नगरपालिकेंना 15व्या वित्त आयोगाचा पैसा आलेला नाही। मी मध्यंतरी माहिती घेतली होती, त्याचं एकमेव कारण होतं की लोकप्रतिनिधींची सत्ता नव्हती म्हणून केंद्र सरकारने नियम केला होता की बॉडी अस्तित्वात येईल तेव्हाच पाठवू। आता मला आत्मविश्वास आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक 11 तारखेला होऊन जाईल, 11-12 तारखेला। त्याच्यानंतर मी त्या डेस्कवर जेव्हा मुंबईला जातो तेव्हा जातो, कारण नंदुरबारमध्ये तरी कचरा उचलला जातोय काही ना काही 70% असेल, पण बाकीच्या नगरपालिकेमध्ये कचरा उचलायला बी पैसे नाही, ती वस्तुस्थिती आहे। तर 15वा वित्त आयोग जोपर्यंत पैसे रिलीज होत नाही, मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात 40,000 कोटी असं मी एक शिपाई आहे आणि एक टेम्परवरी तात्पुरता लावलेला कोळी म्हणून आपल्याच तालुक्यातला अमळथ्याचा पोरगा आहे, तो आहे। त्यांना दोघांना अटक केलेलीच आहे। 2 कॅफेवाले आहेत मला वाटतं, असे 4-5 लोक अटक आहेत। विजूभाऊ चौधरीने सुद्धा आरोप केलेले आहेत की 7 वर्षापासून हे रॅकेट सुरू होतं। 7 वर्षापासून जर विजूभाऊला माहिती होती तर विजूभाऊने का प्रशासनाला ती माहिती दिली नाही, याचा माझा स्पष्ट आरोप आहे। एकतर विजूभाऊंनाच पहिले पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांच्याही आणि हिनाताईचा बी जबाब नोंदवावा की याच्यामध्ये कोण सत्ताधारी इन्व्हॉल्व आहे। कोणी बी सत्ताधारी इन्व्हॉल्व असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, या मताचा मी आहे। सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो, जे गैरकृत्य आहे ते गैरकृत्य आहे, ते कोणीही केलं असेल तर त्याला पनिशमेंट व्हायलाच पाहिजे। त्याच्याबद्दल बोललो, जामियाचा जो बी तपास करतात आहे तेच सगळं विजूभाऊ बोलतो। तर विजूभाऊच्या अंडरमध्ये तपास सुरू आहे का तपास अधिकारी विजूभाऊला ब्रीफ करतो एसपीच्या बदले, हे मला माहीत नाही। आणि याची खरंच चौकशी एसपी साहेबांनी केली पाहिजे की एवढी इतबू माहिती खाजगी माणसांना कशी मिळते। किरीट सोमय्या आले तिथं, मग पुढे काय झालं? किरीट सोमय्या मालेगावला आले, काय झालं? 4 बी दाखले निघाले नाही मालेगावला। पण एकंदरीत हे जे बी प्रकार आहे फक्त केले ते मुसलमानांनीच केले असं नाही आहे। एखाद्या माणसाने चूक केली याचा अर्थ ती एका जातीवरती नका घेऊन जाऊ, त्याच्यामध्ये कोणी बी असेल त्याच्यावर शासन व्हायलाच पाहिजे। सर याचे पालिकेचे ते जर हे 7 वर्षापासून चालू होतं आणि हे विजूभाऊला माहिती होतं तर विजूभाऊलाच पहिले पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे की तुला एवढं माहित असताना तू लोकांना याच्यापासून वंचित ठेवलं, माहिती प्रशासनाला दिली नाही। 7 वर्ष जर एखाद्या नंदुरबारमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये गोरखधंदा सुरू असताना विजूभाऊ सारख्या महामंत्र्याला 7 वर्षापूर्वी माहिती आहे, 7 वर्षापासून चालू आहे, तर 7 वर्षापासून तुम्ही माहिती का लपवली म्हणून पहिले पोलिसांनी त्यांनाच ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं सगळी माहिती काढली पाहिजे आणि नंतर सगळ्यांवर जे दोषी असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली पाहिजे असं मला तरी वाटतं। माझं म्हणणं आहे आज बी की एकदम प्रामाणिकपणे चौकशी व्हायला पाहिजे, जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाका। तुम्ही त्याला मदत करा, काय लोकांकडे फार बाकी आहे। मागच्या वर्षी बी सुद्धा 49% वर वसूल नव्हतं।
त्याच्या अगोदर 29% वसूल होतं. आज नगरपालिकेमध्ये तुम्ही जरी लिहिलं की इथे कचरा पडलेला आहे तरी तो कचरा उचलायला पैसे नाही. आज भी 8 तारखेला, उद्या आहे 8 तारीख, 8 तारखेला प्रसंगी संप होऊन जाईल जर नगरपालिकेने पैसे नाही दिले तर लेबरचे. अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मार्चपर्यंत तर कसं तरी काढू आम्ही. मार्च नंतर नक्की आर्थिक परिस्थिती बी सुधरेल असं मला वाटतं. आणि माझा थोडा अभ्यास आहे की जेव्हा जेव्हा माझी पत्नी नगराध्यक्ष झालेली तेव्हा तेव्हा नगरपालिकेला कळकी लागलेली नाही. हा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा. तुम्ही त्या 17-20 वर्षाचे जर बजेट पाहिले तर प्रत्येक बजेट शिल्की आहे. आणि आज बी मी सांगतो दाव्याने की पुढचे 5 वर्ष बी नंदुरबार नगरपालिकेला पैसे शिल्लकच राहतील असं नियोजन आम्ही करतो. आमचं नियोजन बी तसंच आहे. आम्ही पाणीपट्टी वाढवली आहे. 1250 रुपये पाणीपट्टी केली. आम्ही स्वतःहूनच प्रेस नोट काढली. आम्ही 250 स्क्वेअर फूटचे घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ केलंय. हे 2 निर्णय स्टँडिंग समितीने शिफारस करून जीबीला पाठवले आणि जनरल बॉडी 28 तारखेला आहे. त्याच्यात तिला मान्यता दिली. आता विरोधी पक्षाचं ते कामच आहे. आम्ही जाहीर केलं 250 स्क्वेअर फुटाचं तर ते म्हणतील 500 स्क्वेअर फुटापर्यंत करा. आणि दुसरं ते म्हणतील पाणीपट्टीची वाढ करू नका. हे त्यांचं काम आहे. ते त्यांच्या लेवलला बरोबर आहे. आम्ही आमच्या जबाबदारीला बरोबर आहोत. आणि पाणीपट्टी 1800 ते 2000 करावी असं डिपार्टमेंटचं मत असताना 2010 पासून आजपर्यंत आपण पाणीपट्टी वाढवलेली नव्हती. म्हणून मी फक्त 244 रुपये वाढवली. 244 रुपये म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या भाषेत जर म्हणायचं राहिलं तर 66 पैसे दिवसाला वाढले. याच्यावर पाणीपट्टी वाढली नाही. आणि जो भरतो तो कधीच त्याचा विचार करत नाही. देतात लोक, एवढं लोकांनाही कळतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता आम्ही काम करत आहोत. आपणही आम्हाला सहकार्य आतापर्यंत करत आलेलं आहात. गंगापूर धरणावर तुमच्यापैकी कोणी जर गेला असेल तर अत्यंत चांगलं नियोजन तिथं झालं आहे. त्याच धर्तीवरती मी माझा स्वतःचा बी भलाही अतिक्रमणामध्ये असेल बंगला तिथं आहे. त्याच्यामुळे मला लोकांचं माहिती आहे. दर शनिवार रविवारी फार मोठ्या संख्येने नंदुरबार शहराचे लोक त्या ठिकाणी जातात, परिवारासह जातात. आणि त्यांना बिचाऱ्यांना बसायला बाकडासुद्धा तिथे नाही आहे पण तरी लोक जातात. त्या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ निर्माण व्हावं याच्यासाठी माझा सरकारला, राज्य सरकारला प्रस्ताव होता. माझा प्रस्ताव साधारणतः 20 कोटीचा आहे. पण माझे मित्र आदरणीय शंभूराज देसाई हे मंत्री असल्याने त्यांना फक्त 5 कोटीपर्यंतचे अधिकार होते. म्हणून त्यांनी मला सांगितलं की भैया आपण तुकडे करू आणि एक फेज पहिला फेज मंजूर करून देतो, तेवढं तुम्ही काम करा. मी दुसरा फेज मंजूर करून देईल. तर पहिल्या फेजमध्ये बोट क्लब, थोडंसं गार्डन असं सगळं करायचं आमचा विचार आहे. प्लॅन करायला दिला आहे. प्लॅन आज उद्यामध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर मी साईड व्हिजिट करणार आहे विरचक धरणावर आणि नंतर टेंडरची प्रक्रिया सुरू होईल. यावा शिवसेनेचे 2 आमदार आहेत. एक विधान परिषदचा, एक विधानसभेचा. शिवसेनेचेच पालकमंत्री नेमावा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तर झपाट्याने अजून विकास होईल, वेळेवरती निधी खर्च होईल आणि शिवसेना स्टाईलनेच कामं बी होतील. निवडणुकीमध्ये नंदुरबार शहरातल्या सर्व लहान विद्यार्थ्यांना म्हणजे 12वी पर्यंतच्या 1ली ते 12वी सर्व विद्यार्थ्यांना पावभाजी व आईस्क्रीमची पार्टी देणार असं जाहीर केलं होतं. 9 तारखेला ती आपण प्रत्येक शाळेमध्ये देत आहोत. 9 वाले 2 फेस केले आपण पण, कारण एकदम 40,000 विद्यार्थ्यांसाठी पावभाजी बनवणं हे करणं थोडा अडचणीचा विषय होता. म्हणून अर्ध्या विद्यार्थ्यांना 9 तारखेला देतोय, अर्ध्या विद्यार्थ्यांना 10 तारखेला देतोय. पण 9 तारखेला योगायोगाने माझे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस असल्याने त्याच दिवसाचा औचित्य साधून आम्ही 9 तारखेला नंदुरबार शहरातल्या साधारणतः 20,000 विद्यार्थ्यांना पावभाजीची पार्टी देणार आहोत. आपणही त्याचा लाभ घ्यावा अशी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि 50%चा प्रस्ताव शासनाला पाठवायचा अशी ती 100% माफ होणार आहे. पण नंतर कलेक्टर मॅडम नाही म्हणते मला अधिकार म्हणजे तिला फक्त चॉईस नाहीच आहे, ती नाकारू शकत नाही. नगरपालिकेने ठराव करून पाठवला तर तिला ती माफ करावीच लागेल. आणि 50% साठी DMA ला जाईल. DMA शासनाला पाठवेल. तो मात्र धोरणात्मक आणि राजकीय निर्णय होणार आहे.
तो जेव्हा शासन माफ करून देईल. आता आम्ही काय केलंय, नंदुरबार नगरपालिकेने लोकांना सांगितलंय तुम्ही 50% शास्ती कट करतो आम्ही आणि तुम्ही पैसे भरा. 50% शास्ती जी जिल्हा लेवलला कमी होणार आहे ती आम्ही इथं आत्ताच बघून घेतो कमी. 50% शास्ती घेऊन आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवू. शासन जेव्हा माफ करेल तेव्हा पुढच्या घरपट्टीमध्ये त्याचं समायोजन करू असा निर्णय झाला आहे. मी स्वतः क्लिपही दिली होती आणि आता ज्या दिवशी बोर्ड निघेल, माझ्या माहितीप्रमाणे अंदाजपत्रकाचा बोर्ड 28 तारखेला आहे, त्यानंतर गतीने करून टाकले होते. त्याच्यानंतर आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाही मी भेटलो. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी परत आपल्याला 10 कोटी दिले. त्याच्या अगोदर 20 कोटी दिले होते. 10 कोटी रुपये धडगावच्या पाणी पुरवठ्यासाठी दिले. आणि आता जे महत्वाचे रस्ते आहेत, ज्या रस्त्यांचे काम 50%च्या वर झालेले आहेत, ते सगळे रस्ते 31 मार्च पर्यंत पूर्ण करून टाकू. 31 मार्च पर्यंत सरकार मागेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे प्रकल्पाच्या प्रमाणे. त्याच्या संदर्भात माझं नियोजन आहे. एक रस्ता आहे प्रकाशा रोड ते तळोजा रोड, विजू चौधरींच्या घराच्या समोरचा, त्या रस्ता 100% पूर्ण होऊन जाईल. दुसरा रस्ता आहे कृषी महाविद्यालयापासून तर विजी पेट्रोल पंप, वेणू अप्पाचा पेट्रोल पंपापर्यंत तशी ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन जाईल. म्हणजे धुळे चौफुलीवर ट्रॅफिक येणार नाही. तो रस्ताही 31 मार्चला पूर्ण होऊन जाईल. असे काही रस्ते आहेत जे पूर्ण होतील. आणि एखाद दुसरा रस्ता असा आहे की ज्याला अडचण आहे तर त्याला वगळायचं आहे आणि त्याच्याऐवजी दुसरा रस्ता त्यांच्याकडनं शासनाकडनं मंजूर करून आणायचा. मुलांना पावभाजीची पार्टी देण्याचा निर्णय आपण सगळा प्लॅनिंग केला आहे. माझी विनंती आहे, असं मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठल्या शहरात होत असेल. हे आपणच करतो आणि आपणच करू बी शकतो. तर ही आपण तिसऱ्यांदा देतोय, पण त्याला पब्लिसिटी थोडीशी तुमच्या लेवलला मिळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस बी आहे त्याच दिवशी. दुर्दैवानं दुर्दैवी घटना घडलेली आहे अजितदादाची, पण तरी सुद्धा आता एकदा तो बी विषय, कारण मग मी परत 13 तारखेपासून मैयरच्या देवीला भोपाळला जाणार आहे. 23 पासून अधिवेशन चालू होणार आहे. मग ते राहूनच जाईल एकदाच. केला तर नगरपालिकेचं पाणी येईल, 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे. आम्ही तो प्रस्ताव शासनाला दिला. मी सांगितलं होतं की मी 24/7 करेन, पण शासनाचं असं म्हणणं होतं की असंख्य गावं आजही नवीन पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून वंचित आहे आणि दुसरीकडे तुम्ही 24/7 मागतात आहे. हे थोडं विषमता निर्माण होईल. त्याच्यापेक्षा आज ही योजना आम्ही मंजूर करू शकत नाही म्हणून थांबलो. त्याच्या शिरपूरमध्ये सुरुवातीला ट्रायल बेसची मंजूर झाली. एक शिरपूर आणि दुसरं शिरपूरला घर, कारण मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की तुम्ही सर्व ग्रामपंचायतींच्या तिथे कशाला करतात. 2200 हेक्टर जमीन बी ओलिका खाली आहे. ते जेव्हा धरण बनलं तेव्हा त्या धरणामध्ये 33% नंदुरबारला पाण्याचं रिझर्वेशन होतं, 33% आणि बाकीचं इरिगेशन होतं. कसं सुधरवता येईल याचा मी विचार करतोय. नाहीतर एखादा शपथपूर्वक सांगतो मी रेल्वेचे पाणी बंद करून दे. रेल्वेला आज बी आपण मीटरने पाणी देतो, पण आम्ही रेल्वेचं पाणीच बंद करून देऊ. जर रेल्वे आमचं पाणी काढत नसेल तर आम्ही रेल्वेचं पाणी बंद करून देऊ. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भले पावभाजी खातील हे खातील, पण अख्ख्या वार्डांमध्ये सगळेच लोक पार्टी मागत असतात आणि जे बिचारे आमच्या घोषणा देतात ते वंचित राहतात. म्हणून मग आपण सांगितलं होतं की बा मी नगरपालिकेची निवडणूक झाल्यावर माझे थोडे उपचार संपले की नंतर लहान मुलांना सुद्धा पार्टी देईल. अतिक्रमण कोणीच काढू शकत नाही. आमचे कर्मचारी स्थानिक आहेत. एक जण कोणी बी गेला तर कोणी बी दम देऊन टाकतं. तर नगरसेवकाला बोलून घेतो, नगरसेवक येतो, तो जास्त बरं होईल. कारण मी नसताना ती घोषणा झाली आहे आणि काढायला पाहिजे. आम्ही त्यांच्या बरोबर अतिक्रमण काढलंच पाहिजे.